नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन मिस झाल्यामुळे त्यांना परीक्षा देता आलेली नाहीये. तर त्यांच्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की आमचा हा वर्ष वाया जाईल का? आपल्याला सेकंड अटेम्प्ट द्यायचा असेल तर परत एकदा रजिस्ट्रेशन करता येईल का? तर या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. 20 एप्रिल पासून आपली लाईव्ह बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. तर MBA CET 2026च्या सेकंड अटेम्प्टसाठी म्हणजे 9 मेच्या अटेम्प्टसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर ही बॅच नक्की जॉईन करायचं आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल आणि MCQ सिरीज PDF या सर्व गोष्टी तुमच्या प्रिपरेशनसाठी मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचं आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे. एकदा का तुम्ही जॉइन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन जी की सीईटी सेलने 23 तारखेला रिलीज केली होती. यामध्ये काय सांगितलंय, स्पेशल रजिस्ट्रेशन विंडो फॉर MBA MMS CET 2026 एक्झामिनेशन. बघा यामध्ये यांनी काय सांगितलंय, एकदा हे वाचून घेऊया आपण. इन कन्सिडरेशन ऑफ दिस रिक्वेस्ट इट हॅज बीन डिसाइडेड टू ग्रँट अ स्पेशल 1 डे विंडो ऑन 24th April 2026 for online registration and application form filling for the second attempt ऑफ द MBA MMS CET 2026. ठीक आहे. आता यासाठी काय सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्टच्या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांना एक चान्स मिळत आहे सेकंड अटेम्प्टचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी, जे की 24 तारखेला आपली रजिस्ट्रेशन विंडो ओपन असणार आहे. 1 दिवसाची ही विंडो असणार आहे. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यामध्ये ₹500 लेट फी तुम्हाला भरावी लागेल. मग असे विद्यार्थी आहेत ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टच्या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि त्यांना वाटत असेल की आता सेकंड अटेम्प्ट पण मला देता येणार नाही कारण मी रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी हा चान्स आहे. तुम्ही आता रजिस्ट्रेशन करून आजच रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमची सेकंड अटेम्प्टची एक्झामिनेशन देऊ शकता. यामध्ये काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले आहेत सीईटी सेलने. जसे की यामध्ये सांगितलंय, या पिरियडमध्ये कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन सेकंड अटेम्प्टसाठी करू शकतात जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टचं रजिस्ट्रेशन मिस केलेलं असेल तर. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना परत एकदा रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. ते सेकंड अटेम्प्टला डायरेक्टली एक्झाम देऊ शकतात. अपार आयडी हे कंपल्सरी आहे. डिजी लॉकरवर तुम्ही तुमचा अपार आयडी तयार करू शकता. आणि एक सांगितलं की करेक्शन विंडो जे आहे किंवा एडिट फॅसिलिटी जी आहे ती तुम्हाला त्याच पिरियडमध्ये असणार आहे जे पिरियड तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी दिलेला आहे. आणि फर्दर अपडेटसाठी तुम्हाला वेबसाईटवरती सारखं चेक करत राहावं लागेल. या सर्व इन्स्ट्रक्शन सोबत तुम्हाला एक चान्स दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा चान्स अजिबात मिस करू नका. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांना हा मोठा चान्स आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचं MBA करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि या व्यतिरिक्त काहीही अडचण असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.